मित्रांनो, मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आला आहे. कारण ऐनवेळी कावेरीमुळेच सावध होत यश कावेरी मध्यरात्री जाऊन खूप मोठा धोका पत्करणार आहेत. सोबतच यश कावेरी एकत्र येत मंदारचा डाव परत एकदा उधळून लावत यमुनाचा प्लॅन फसणार आहे. असं अचानक नक्की काय घडतंय की ज्यामुळे हे दोघेही सावध होऊन मध्यरात्री ऑफिसमध्ये एंट्री घेत स्वतःचा जीव धोक्यात टाकून धर्माधिकाऱ्यांचा बिझनेस वाचवणार आहेत. बघूयात मग या भागात. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 22 जुलैच्या भागात यशच्या हाती कावेरीचा मंदारसोबतचा फोटो असतो. परंतु देवकृपेने थोडक्यात कावेरी वाचते. कारण त्याच्यावरती सगळी पावडर. यश तिला सांगतो की हा फोटो खराब झालाय. आत्ता कुठे कावेरीच्या जीवात जीव येतो. यशच्या हातून फोटो काढून घेत ती म्हणते की जाऊ देत, असाही हा फोटो पडूनच होता आणि त्याच्याच समोर त्या फोटोचे कितीतरी तुकडे करून ती डस्टबिनमध्ये फेकूनच देते की. इतक्यातच सुलक्षणा येते. सुलक्षणा नेमकी कावेरीच्या रूम बाहेरच थांबते. यश कावेरीला सांगतो की हा पसारा आपल्याला आवरावा तर लागेलच ना, रूम खूप खराब झाली आहे, तुम्ही थांबा, मी कपडा घेऊन येतो. तेव्हा कावेरी म्हणते, अहो तुम्ही कशाला, रूम तर माझी आहे ना, माझं मीच आवरते. तेव्हा यश म्हणतो की असं कसं, नाही म्हणजे फ्रेंड तुम्ही माझे आहात, मग माझ्याच फ्रेंडची मदत मी नाही करू शकत. बाहेर सुलक्षणा विचार करते की बापरे, पाणीच आणायचं विसरले आणि परत ती किचनकडे जाते. तोचपर्यंत यश बाहेरून कपडा घेऊन येतो. दोघेही सांडलेली ती सगळी पावडर गोळा करत असतानाच अचानक दोघांची टक्कर होते. तेव्हा यश कावेरीला खुणावतो. कावेरी थोडं त्याच्या जवळ येते. यश परत टक्कर मारतो. कावेरी म्हणती, अहो तिला त्रास होतो. बाहेर सुलक्षणा पाणी घेऊन आलेले असते. ती आवाज ऐकून थांबते आणि पुन्हा विचार करते की चिकू, काय करावं या चिकूचं, आणि त्यानंतर ती रूममध्ये निघूनही जाते. कावेरी विचारते की काय करताय. यश उत्तर देतो की टक्कर दिली, नाही म्हणजे परत जर टक्कर नाही दिली तर असं म्हणतात की शिंगे येतात. दोघेही असतात. त्यानंतर थोड्या वेळाने रूम त्यांनी साफही केलेली असते. कावेरी म्हणते की झाली एकदाची रूम साफ, परंतु काम करून भूक लागली. यश म्हणतो की मलाही. नंतर यश कावेरीला म्हणतो, अरे वा, नाही म्हणजे रात्री अपरात्री जेवण्यासाठी मला एखादा पार्टनर तरी मिळाला. थांबा तुम्ही, मी पटकन चेंज करून येतो, एकत्र जेवूयात. कपडे चेंज करून कावेरी यश दोघेही किचनमध्ये येतात. यश किचनमध्ये येताच फ्रीज उघडून बघतो. इकडे तिकडे बघतो की काही खायला आहे का, परंतु काही खायला नसतंच. तेव्हा कावेरी त्याला सल्ला देते की माने ना तिखट गोड भडंग बनवलं होतं, ते आहे ना खायला. तेव्हा यश म्हणतो की ते भडंग ना संध्याकाळी चहासोबत खायला छान लागतं, मला आत्ता काहीतरी गरमागरम खायचं आहे, मी ना पटकन ऑनलाईन ऑर्डर करतो ना. तेव्हा कावेरी त्याला थांबवते, नाही नको, ऑनलाईन नको, बाहेरचं नको आहे खायला, घरचंच काहीतरी खाऊयात ना. तेव्हा यश मुद्दाम कावेरीला टॉन्ट मारतो, मला किचनमध्ये यायची परमिशन नाही आहे आणि तुम्ही तर. तेव्हा कावेरी चिडते, नाही चिडवा मला. तिने तोंड फिरवताच यश तिला सॉरी म्हणतो. तो विचारतो की मग मी पटकन विद्या वहिनीला बोलवून आणतो, त्या काहीतरी आपल्याला बनवून देतीलच ना. कावेरीला परत तिचीही काळजी वाटते की दिवसभर विद्या वहिनींची खूप धावपळ होते, त्यांना नको. इतक्यातच एक आयडिया यशला सुचते. तेव्हा तो तिला किचनमध्ये थांबायला सांगतो आणि तो बाहेर निघूनच जातो की. यश कावेरीला थांबवून त्याच्या रूममध्ये जातो. कारण त्यांची स्वतःची धर्माधिकाऱ्यांची रेडी टू कुक प्रोडक्ट असतातच काही. आणि इथूनच मोठा ट्विस्ट येतो. कारण यमुनाने जो काही घोळ घालून ठेवला ना यशला बर्बाद करण्यासाठी, जी की सूत्र स्वतः मंदारने हलवली होती, ते सत्य, तो खुलासा आता यश समोर होणारच आहे. तो प्रोडक्ट घेऊन किचनमध्ये येतो. किचनचा लाईट्स ऑन करतो आणि कावेरीला सांगतो की रेडी टू कुक प्रोडक्ट, चला मस्त मूगडाळ खिचडी आहे, लगेच बनवून खाऊयात. कावेरीला यशची आयडिया आवडते. यश कावेरीला गॅस चालू करायला सांगतो. तिला समजावतो की रेसिपी कशी बनवायची आहे. हे बघा, एका पातेल्यामध्ये आपल्याला 10 मिनिटं पाणी गरम करून ना ते प्रोडक्ट त्यात 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे आणि वाट बघूयात. यशच्या सांगण्यानुसार कावेरी पाणी गरम करते. त्यामध्ये यश ते प्रोडक्ट ठेवून देतो आणि कावेरीला सांगतो की फक्त 10 मिनिटं.
मग आपली मूगडाळ खिचडी तयारच आहे. कावेरी खूप आतुर असते. कधी एकदा ते खाते असं झालेलं असतं आणि तिची आतुरता यश पाहतो सुद्धा. त्याचं त्यालाच हसू येतं. यश कावेरीला चिमटा मागतो आणि कावेरी त्याला चिमटा काढते. यश किंचाळतो की औच, अहो हा चिमटा नाही हो, दुसरा चिमटा. तेव्हा कावेरी म्हणते की अच्छा तो चिमटा. चिमट्याने त्या पाण्यामध्ये ठेवलेलं प्रोडक्ट यश बाजूला घेतो आणि त्यानंतर ते प्रोडक्ट कट करून त्यामध्ये मूगडाळ खिचडी जी तयार झाली आहे ते एका डिशमध्ये काढून घेतो. आणि इथेच होतो सर्वात मोठा धमाका. कारण यश जेव्हा ते खिचडी पाहतो तेव्हा विचार करतो की याचा रंग का बदलला आहे. तो त्या खिचडीचा वासही घेऊन पाहतो. त्याला धक्काच बसतो. कावेरीला तो सांगतो की अरे हे प्रोडक्ट तर खराब झालं आहे, परंतु कसं शक्य आहे, कारण सगळे प्रोडक्ट मी स्वतः जातीने चेक केली होती. तेव्हा कावेरी धक्क्याने विचारते की काय, मग असं कसं काय होऊ शकतं. दोघांनाही तोच प्रश्न सतावतो आणि यशच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. खरं तर मला याचं टेन्शन आलं आहे की यातलेच काही प्रोडक्ट मी टेस्टिंगसाठी पाठवले आहेत. ओ गॉड, आता काय होईल. तेव्हा कावेरी त्याला सुचवते की मग आपण उद्या सकाळी तिथे जाऊयात आणि प्रामाणिकपणे सांगूयात की जुन्या पाकिटांची जुन्या सॅम्पल्सचे नव्या सॅम्पल्ससोबत अदलाबदली झाली आहे. प्रामाणिकपणे सांगून टाकूयात ना. तेव्हा यश म्हणतो की नाही, आपण नाही करू शकत असं काही, कारण एकदा का सॅम्पल्स पाठवले तर आपल्याला काही बोलताच येत नाही. आता आपण काहीच करू शकत नाही. जर का ते प्रोडक्ट त्याने चेक केले तर आपल्या कंपनीचं फूड लायसन्सही कॅन्सल होऊ शकतं. दोघांनाही धोक्याची घंटा मिळालेली असते. तेव्हा यश एक मार्ग काढतो. कावेरीला तो सांगतो की मी पटकन आत्ताच जातो, माझ्याकडे काही सॅम्पल्स आहेत ठेवलेली, त्याने मी ती सॅम्पल्स रिप्लेस करतो. यश जाणार तर कावेरीला सुद्धा त्याची मदत करायची असते. तेव्हा यश म्हणतो की नाही, नको, राहू देत, तुम्ही थांबा इथेच. तेव्हा कावेरी उत्तर देते की माझा फ्रेंड संकटात असताना मी असं हातावर हात ठेवून इथे नाही बसून राहू शकत. वेळीची यश कावेरी सावध होतात आणि लगेचच ते जायला निघतात. तेव्हा यशला चिकूची काळजी वाटते. कावेरी त्याला सांगते की मी विद्याताईंना सांगेन चिकूची काळजी घ्यायला. कावेरी मध्यरात्री चिकूला घेऊन विद्याचा रूमचा दरवाजा ठोठावते आणि कावेरीला पाहता क्षणी विद्या घाबरून विचारते की कावेरी वहिनी, तुम्ही इथे. तेव्हा कावेरी खुलासा करते की मला यशसोबत महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेर जावं लागते. तुम्ही प्लीज थोडा वेळ चिकूला सांभाळचाल का, आणि नक्की काय प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे तो प्रॉब्लेम ती विद्याला सुद्धा सांगते. विद्याही त्यांची साथ देते. कावेरी वहिनी तुम्ही जा, चिकूला मी नक्की सांभाळेन. तोचपर्यंत यश रूममध्ये जातो. त्याने काही प्रोडक्ट आधीच वेगळे आणूनही ठेवलेले असतात. नशीब देवकृपेने त्याच्याकडे प्रत्येक प्रोडक्ट डबल आलेला असतो. रूममध्ये टेबलवरती ठेवलेले जे प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये यमुनानं केमिकल मिसळलं होतं ते सगळे प्रोडक्ट यश फेकून द्यायचं ठरवतो आणि त्याच्या कपाटात जे दुसरे प्रोडक्ट आहेत ते सॅम्पल्स तो एका वेगळ्या पिशवीत भरतो आणि फेकून द्यायचे प्रोडक्ट एका वेगळ्या पिशवीत भरतो. आपलं जॅकेट घेतो आणि पटकन दोघेही यश कावेरी ते सगळ्या पिशव्या डिक्कीमध्ये टाकून निघतात सुद्धा. यश कावेरीला घेऊन त्या ऑफिसपर्यंत पोहोचतो. बोटाच्या इशाऱ्याने ऑफिस दाखवतो. कावेरीला सांगतो ते बघा ते ऑफिस आहे, परंतु आता आपण ऑफिसपर्यंत पोहोचलो आहे, आत कसं जायचं. खूप वेळ विचार केल्यानंतर कावेरीला भन्नाट आयडिया सुचते. यशला ती सांगते की दार तोडून. यश विचारतो की अहो तुम्हाला वेळ लागले का, तुम्हाला काय मी दरोडेखोर वाटतो का. कावेरी त्याला विचारते की मग मी तुम्हाला दरोडेखोर वाटते का. यश म्हणतो मी असं म्हणालो का. कावेरी विचारते की म्हणायची काय गरज आहे, अर्थ तर तोच होतो ना. संकटातून ना मार्ग सुचायला हवाय आणि प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात. यश वैतागून विचारतो की झाले का वाद करून. तेव्हा कावेरी म्हणते की मी काय तुम्हाला भांडकुदळ वाटते का. यश म्हणतो की भांडकुदळच नाही, भांडफावडा भांडपाटी सगळंच वाटता आणि हसतो तिच्यावर. तेव्हा कावेरी हसत विचारते की झाली थट्टा करून, जायचं आहे का आतमध्ये. यशला थोडंसं टेन्शन असतंच. जर का पकडलं गेलं ना तर खूप अवघड खेळ आहे तो. त्यानंतर त्याने जे प्रोडक्ट वेगळे ठेवलेले असतात ते पिशवी घेतो आणि कावेरीच्या साथीने आत शिरतो. तिथेच वॉचमॅन मात्र झोपा काढतो. यशची नजर पडते आणि तो कावेरीलाही सावध करतो की थांबा, पुढे वॉचमॅन आहे. यशची तर घाबरगुंडी उडते, परंतु धडाक्यावेळेस कावेरी घाबरून जात नाही.
यशला ती मार्ग सांगते की तो वॉचमॅन झोपलाय, इथेच आजूबाजूला खिडकी वगैरे काहीतरी असेलच की, जाऊयात आपण. आणि चोर पावलाने वॉचमनच्या हातावर तुरी देऊन ते पटकन त्या ऑफिसमध्ये शिरतात सुद्धा, मोबाईलची टॉर्च ऑन करून. त्यानंतर ती दोघेही फूड सॅम्पल्स कुठे चेक केले जातात, ते कुठे ठेवले जातात, त्या रूम शोधायला लागतात. काही वेळानंतर दोघांनाही ती रूम सापडते. तेव्हा यश नेमकं त्याच रूमच्या खिडकीपाशी असतो. तो हळूवार खिडकी ओपन करतो, परंतु आत जाणं कठीण आहे. तेव्हा कावेरी आत शिरण्याचा प्रयत्न करते. यश गुडघ्यावर बसतो आणि कावेरीला त्याच्या गुडघ्यावर पाय देऊन आत जायला सांगतो. तेव्हा कावेरी थोडीशी ऑकवर्ड होते, परंतु आता पर्याय नसतो शिल्लक त्या दोघांकडे. शेवटी नाईलाजाने कावेरी यशच्या गुडघ्यावरती पाय देऊन त्या खिडकीतून आत शिरते. त्यानंतर ती सॅम्पलची पिशवी घेते आणि यशचा हात घट्ट पकडून ती त्या खिडकीतूनच यशलासुद्धा आत खेचते. हे सगळं करणं यशसाठी खूप अवघड जातं. तो कावेरीला थांबवतो. 1 मिनिट, मला ना हे सगळं करायला खरं खूप विचित्र वाटतंय हो. मला ना हे सगळं मी आधी कधीच केलेलं नाही आहे. कावेरी हसून विचारते की काय सांगता, मी तर PhD केली आहे नाही का. तेव्हा यश विचारतो की खरंच. कावेरी विचारते की तुम्हाला सॅम्पल्स बदलायचेत का, आयडिया तुमचीच होती की नाही. तेव्हा यश म्हणतो की हो हो, बदलावे तर लागतीलच ना. यश कावेरी दोघे आपल्या मोबाईलचे टॉर्च ऑन करतात आणि त्यानंतर त्यांचे सॅम्पल्स नक्की कोणत्या बॉक्समध्ये ठेवले असतील तो तिथला प्रत्येक बॉक्स चेक करतात. यश कावेरी दोघेही आपल्या परीने जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात. त्यानंतर चतुर कावेरी एक शक्कल लढवते. ज्यावेळेस तिला ते कपाट उघडतच नाही, तेव्हा मात्र ती केसातील पिन काढते. यश येतो आणि विचारतो की काय करताय. कावेरी त्याला गप्प बसायला सांगते आणि ती चालाकीने केसातील पिनेने ते कपाट उघडते सुद्धा, परंतु तिथे त्यांचं सॅम्पल्स नसतातच. यश सांगतो की नाही आहेत आपले सॅम्पल्स, आपण दुसरं कपाट चेक करूयात चला. दुसऱ्या कपाटामध्ये कावेरीला ते सॅम्पल्स मिळतात सुद्धा. यश कावेरी पटापट हात चालवतात आणि ते सॅम्पल्स अदलाबदली करतात सुद्धा. आता यांची मोहीम फत्ते होते. आनंदाच्या भरामध्ये एकमेकांना टाळी देताना कावेरीकडून मोठी चूक घडते. कावेरीकडून तिथेच असलेला एक ग्लास पडतो आणि जोराचा आदळतो. आवाज होताच बाहेर गाढ झोपी असलेला वॉचमॅन जागा होतो. यश तिच्यावरती खेकसतो की अहो काय केलं तुम्ही, आवाज करायची काय गरज होती, वॉचमॅन येईल आता. आणि त्यांची भीती खरीच ठरते. कावेरी यशची माफी मागते की सॉरी, चुकून झालं ना माझ्याकडून, आता प्लीज रागवू नका ना माझ्यावर. इतक्यातच वॉचमॅन येतो. वॉचमॅन बॅटरी दाबून खिडकीतून चेक करत असतानाच दोघेही सावध होतात. वॉचमॅन येता क्षणी हे दोघेही जेव्हा सतर्क होतात तेव्हा मोबाईलचे टॉर्च पटकन बंद करत यश कावेरीला खेचतो. एका कपाटाच्या बाजूला ते दोघेही लपतात. इतक्यातच वॉचमॅन आतमध्ये येतो. तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की यशच्या मोबाईलची टॉर्च ऑन आहे. ती पटकन ती बंद करते. वॉचमॅन इकडे तिकडे फिरतो, टॉर्च दाबतो, परंतु त्याला तिथे कोणीच दिसत नाही. दोघेही नेमके एकमेकांच्या समोरासमोर. तेव्हा दोघेही एक ऑकवर्ड पोझिशनमध्ये असतात. परत एकदा एकमेकांच्या खूप जवळ आलेले, इतके जवळ की एकमेकांचे श्वासही त्यांना जाणवतात. वॉचमॅन इकडे तिकडे रूममध्ये कोणी आहे का ते शोधून बाहेर पडतो. तेव्हा यश पटकन कावेरीपासून दूर होतो. आत्ता यशच्या काळजाचे धडधड वाढलेली असते. आधीचाच घाबरून जातो. तेव्हा कावेरी त्याला विचारते की आपल्याला कोणी इथे बघण्याआधीच इथून जायचं का पटकन. यशही लगेच आपली पिशवी घेतो आणि त्यानंतर परत आल्या वाटेने ते परत जायचं ठरवतात. ते म्हणजे खिडकीतूनच. यश पटकन ती खिडकी उघडतो. यश आधी खिडकीतून बाहेर उतरतो, त्यानंतर स्वतः आधार देऊन कावेरीला सुद्धा उतरवतो आणि परत खिडकी बंद करून दोघे आलेल्या वाटेनेच अगदी चोर पावलाने तेथून सटकतात. आता त्यांची मोहीम तर फत्ते होते. जाऊन गाडीपाशी थांबतात. यश पटकन गाडीच्या डिक्कीमध्ये ते सॅम्पल्स टाकतो. दोघे गाडीत बसतात. तेव्हा यश एकटक कावेरीकडे पाहतच राहतो. कावेरी त्याला विचारते की अहो माझ्याकडे काय बघताय, चला ना पटकन. तेव्हा यश म्हणतो तुम्ही सीट बेल्ट लावायची वाट बघतोय, काढायचा का मुहूर्त. तेव्हा कावेरी वैतागून म्हणते की अहो चला पटकन, जर का कोणी आपल्याला इथे पाहिलं ना तर
खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, मी सीट बेल्ट लावते, चला पटकन. परंतु यश हट्टीपणाच करतो की यश कावेरीला सांगतो की अजिबात नाही, जोपर्यंत तुम्ही सीट बेल्ट लावत नाही तोपर्यंत मी तर इथून हलणारच नाही आहे. कावेरी सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करते, तो बेल्ट अडकलेला तिला ओढताच येत नाही बाहेर. यशला ती सांगते की अहो हा सीट बेल्ट अडकलाय, माझ्यावरती कृपा करा आणि चला पटकन, तोपर्यंत मी प्रयत्न करून लावेल ना. यश काही ऐकूनच घेत नाही. तो स्वतः कावेरीचा सीट बेल्ट लावण्याचा प्रयत्न करत असतानाच परत एकदा या दोघांची नजरानजर होते. एकटक एकमेकांकडे पाहतच राहतात. तितकेच एकमेकांच्या जवळही आलेले असतात. काही का असेना, परंतु मंदारचा कपटी डाव परत एकदा यश कावेरीने हाणून पाडलेला असतो. त्याने यमुनाला स्वतःचं प्यादं बनवून जी खेळी खेळली ना, परत एकदा कावेरीने चेकमेटच केलेलं असतं. तर भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. आपण पाहतोय तो हवा हवाचा ट्विस्ट कधी दाखवतील माहीत नाही, परंतु छान आहे की कावेरी दारूच्या नशेमध्ये आहे आणि यशच्या डोळ्यावर हात ठेवून ती त्याला विचारते की तुझ्या नजरेसमोर डोळे बंद केल्यानंतर नक्की कोण येतं, आणि जो येतो व्यक्ती, त्याच्यासाठी तू काहीही करू शकतोस, अख्खं स्वतःचं आयुष्यही पणाला लावू शकतोस. तेव्हा यशच्या नजरेसमोर उभा राहतो तो कावेरीचा चेहरा. त्याला परत एकदा जाणीव होते तो कावेरीच्या प्रेमात पडले असल्याचे. तेव्हा कावेरी मोठ्याने ओरडते की तू प्रेमात पडलायस यश धर्माधिकारी, आणि आनंदाच्या भरात ती त्याला बिलगते. तेव्हा यश म्हणतो की होय कावेरी, मी तुझ्या प्रेमात